गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग, नमस्कार. नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं खूप वेलकम. खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त. अरे मस्त वा. मस्त जबरदस्त. अरे वा, मजेत छान मजेत. छान छान. आज तुम्ही आपण कशा जे आहात? मेडिटेशन घेणार आहोत. हा, बोला. तुम्ही कशा आहात? मी पण छान आहे. तुम्हीच्या सगळ्यांचे हसरे चेहरे बघितलं का मलाही हसायला येतं. खूप छान वाटतं. फ्रेश वाटतं सगळ्यांचे चेहरे बघितले का. फक्त आता एक सांगते, मला कोणी कॉल करू नका मेडिटेशन घेताना. मग ते ना आवाज लवकर पटकन, मला एक तर बंद नाही होत मोबाईल. ओके. तर आपण आज मेडिटेशन जे घेणार आहोत ना, तर आता आपल्या ज्या आर्थिक समृद्धी आहे त्याच्यामध्ये ज्याही कुठल्या अडचणी येतात त्या आज आपण क्लीन करणार आहोत. ओके. त्या अडचणी जर आपण काढल्या तर मग आपण आर्थिक समृद्धीपर्यंत व्यवस्थित पोहोचणार आहोत. ओके. तर आज आपण सगळ्या त्या अडचणी क्लीन करणार आहोत. सर्वांनी पाणी पिऊन आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. सर्वांनी आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. पायाखाली काही आसन घ्यायचं आहे. पायाखाली आसन घ्यायचे आहे. सर्वांनी आरामदायी अवस्थेत बसायचे आहे. पाठीचा कणा ताठ. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. अनुभव करायचा आहे येणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, सात चक्र आणि औराला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी देत आहे. येणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, सात चक्र आणि औराला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी देत आहे. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, सात चक्र आणि औरातून सर्व प्रकारची नकारात्मकता बाहेर काढत आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता बाहेर काढत आहे. आज आपल्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धीतील अडचणी सोडवायच्या आहेत. आधी कुठल्या कुठल्या कारणांनी आपल्या जीवनात आर्थिक अडचणी येत आहेत हे शोधून काढायचे आहे. आणि तिथे आज आपण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांच्या माध्यमातून समृद्धीची नवी ऊर्जा प्रदान करतो आहे. समृद्धीची नवीन ऊर्जा प्रदान करतो आहे. पाठीचा कणा ताठ. दिव्य ब्रह्मांडीय शक्तींना आवाहन करायचे आहे. ईश्वर गुरूंना आवाहन करायचे आहे. दिव्य एंजल्सला आवाहन करायचे आहे आणि मिळणाऱ्या ऊर्जांचा स्वीकार करायचा आहे. आणि मिळणाऱ्या ऊर्जांचा स्वीकार करायचा आहे. आज तुम्ही आता जिथे बसून आहात ते तुमचं घर. बंद डोळ्यांनी या संपूर्ण घराचं अवलोकन करायचं आहे. आणि तुम्हाला जसं पाहिजे आहे तसं घर, आणि आज तुम्हाला पाहिजे असलेल्या घरात जे जे काही कमतरता दिसत आहे ते दिव्य ब्रह्मांडीय शक्तींच्या ऊर्जांनी तिथपर्यंत पोहोचवायचे आहे. डोळे बंद आहेत आणि आता बंद डोळ्यांनी आपल्याला आपल्या घरातलं मुख्य प्रवेशद्वार बघायचं आहे. डोळे बंद आहेत आणि आता आपल्याला
आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार बघायचं आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेरचं अंगण बघा. तिथे तुम्हाला कुठल्या स्वरूपाची रोपटे, झाडे हवी आहेत. आणि आज दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांच्या साहाय्याने, दिव्य ब्रह्मांडीय शक्तींच्या माध्यमातून ती झाडं तिथे आज आलेली आहे. अनुभव करायचा आहे. प्रत्येकाने अनुभव करायचा आहे. आपल्या अंगणात कुठली गाडी हवी आहे? जी तुम्हाला हवी आहे ती गाडी आज तुमच्या अंगणात उभी आहे. अनुभव करायचा आहे. ती गाडी आल्यानंतरचा आनंद आज तो चेहऱ्यावर दिसू द्या. ती गाडी आल्यानंतरचा तो आनंद आज चेहऱ्यावर दिसू द्या. अनुभव करा. तुम्हाला जी गाडी हवी आहे ती तुमच्या अंगणात उभी आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला झालेला आनंद अनुभवायचा आहे. त्या गाडीमुळे तुम्हाला झालेला आनंद अनुभवायचा आहे. बघा, अंगणात अजून काय काय अजून नवीन हवे आहे. 2 व्हीलर, 4 व्हीलर, काही शोभेच्या वस्तू ज्या तुम्हाला तुमच्या अंगणात हव्या आहेत. आज दिव्य ब्रह्मांडीय शक्तींच्या कृपेने या सर्व वस्तू तुमच्या अंगणात उपस्थित झालेल्या आहेत. चेहऱ्यावर थोडं स्मित हास्य आणि प्रसन्नता आणा. चेहऱ्यावर थोडं स्मित हास्य आणि प्रसन्नता आणा. आज या सर्व वस्तूंची मागणी आपण ब्रह्मांडातून करतो आहे आणि ब्रह्मांड सर्वोच्च शक्तिमान आहे आणि ब्रह्मांड सर्वोच्च शक्तिमान आहे की ज्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. चला तर मग घरात प्रवेश करूया. बंद डोळ्यांनी घराचे अवलोकन करूया. ज्या ज्या गोष्टी आज तुम्हाला तुमच्या घरात नको आहेत त्या ब्रह्मांडात पाठवून द्यायच्या आहेत. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरात नको आहेत त्या ब्रह्मांडात पाठवून द्यायच्या आहेत. जुना सोफा झाला असेल, टीव्ही छोटा असेल, कूलर जुना झाला असेल, बघा काय काय वस्तू आहेत ज्या तुम्हाला बदलायच्या आहेत. त्या सर्व वस्तूंवर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्या सर्व वस्तूंवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि ब्रह्मांडीय रेखी ऊर्जांकडून एक एक आधुनिक तुम्हाला हवी आहे अशी वस्तू तिथे बघायची आहे. ब्रह्मांडीय रेखी ऊर्जांकडून एक एक आधुनिक तुम्हाला हवी आहे अशी तिथे वस्तू बघायची आहे. एक एक आधुनिक तुम्हाला हवी आहे तशी वस्तू तिथे बघा. तुमच्या घरात मोठा टीव्ही लागलेला आहे. तुमच्या घरात मोठा टीव्ही लागलेला आहे. तुम्हाला ज्याही साईजचा पाहिजे आहे तो टीव्ही आज तुमच्या हॉलमध्ये लागलेला आहे. आधुनिक असा सोफा, सेंटर टेबल, एक छानशी अशी पुस्तकांची रॅक, तुम्हाला हव्या असलेल्या शोभेच्या वस्तू सर्व तुमच्या हॉलमध्ये आलेल्या आहेत. सर्व वस्तू तुमच्या हॉलमध्ये आलेल्या आहेत. बघा, यांना बंद डोळ्यांनी किती सुशोभित झालेल्या आहेत. तुमचा हॉल की येणाऱ्या प्रत्येकाला बघून प्रसन्नता वाटत आहे का? येणाऱ्या प्रत्येकाला बघून प्रसन्नता वाटत आहे. बंद डोळ्यांनी आता तुमच्या घरात असलेल्या बेडरूम मध्ये जाऊयात. बघा, कसा दिवाण तुम्हाला हवा आहे, कशा अलमाऱ्या हव्या आहेत, कसे ड्रेसिंग टेबल हवे आहेत, कुठल्या साईजचा टीव्ही आहे,
आज दिव्य ब्रह्मांडीय शक्तींकडून या सर्व वस्तू मागून आपल्याला आपल्या बेडरूम मध्ये फिक्स करायच्या आहेत. आज दिव्य ब्रह्मांडीय शक्तींकडून या सर्व वस्तू मागून आपल्याला आपल्या बेडरूम मध्ये फिक्स करायच्या आहेत. एक एक वस्तू मागायची आहे. आज मागायला कुठलीच कंजूसी करू नका. एक एक वस्तू मागायची आहे. आज मागायला कुठलीच कंजूसी करू नका. जेवढेही मोठं तुम्हाला ब्रह्मांड सूचित करायचं आहे, आज तुम्हाला ते प्राप्त होणार आहे. मनात ऐसा भी होता है क्या अशी शंकाच ठेवू नका. मनात ऐसा भी होता है क्या अशी शंकाच ठेवू नका. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. याच भावनेने तुम्हाला ब्रह्मांडाकडे मागणी करायची आहे. याच भावनेने तुम्हाला ब्रह्मांडाकडे मागणी करायची आहे. बघा, बंद डोळ्यांनी आज तुमचं बेडरूम किती सुशोभित झालेलं आहे. कितीतरी दिवसांपासून आज आपण वाट बघत होतो अशा बेडरूमची. बघा, बंद डोळ्यांनी आज तुमचं बेडरूम किती सुशोभित झालेलं आहे. कितीतरी दिवसांपासून आपण वाट बघत होतो अशा बेडरूमची, अशा साधनांची. ते सर्व साधनं आपल्याला प्राप्त होत आहे. नवीन एसी, नवीन दिवाण, नवीन टीव्ही, नवा ड्रेसिंग कपाट, सर्व काही आधुनिक आलेलं आहे. सर्व काही आधुनिक आलेलं आहे. आता बेडरूम मधील कपाटाकडे वळूयात. बघा त्या कपाटाकडे. बघा त्या कपाटाकडे. जिथे ते कपाट आहे ते सगळे ब्रँडेड आणि तुम्हाला पाहिजे आहेत तसले कपडे तिथे आहे. तिथे जे कपडे आहेत ते सगळे ब्रँडेड आणि तुम्हाला पाहिजे आहेत तसे आलेले आहेत. सर्व कपडे ब्रँडेड आणि तुम्हाला पाहिजे आहे तसे आलेले आहेत. आता हळूवार मुलांच्या बेडरूम कडे जाऊयात. तुमच्या घरात किंवा कुठल्या मोठ्या व्यक्तींची बेडरूम असेल तिथे जाऊयात. तिथे पण या सर्व आधुनिक सुखसोयी पोहोचवायच्या आहेत. जे जे तुम्हाला पाहिजे आहे त्या सर्व सुखसोयी तुमच्या दुसऱ्या बेडरूम मध्ये पण आलेल्या आहेत. दिव्य ब्रह्मांडीय शक्तींच्या ऊर्जांनी आज तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहे त्या सर्व गोष्टी, त्या सर्व साधनं, सुखसोयी तुमच्या घराचा भाग बनलेले आहे. त्या सर्व सुखसोयी तुमच्या घराचा भाग बनलेले आहेत. जे जे तुम्हाला पाहिजे आहे त्या सर्व सुखसोयी तुमच्या घराचा भाग बनलेले आहेत. तुमच्या घराचा भाग बनलेले आहेत. आता आपण स्वयंपाक खोलीत जाऊयात. आता आपण स्वयंपाक खोलीत जाऊयात. जे घराचं मुख्य ऊर्जेचं केंद्र आहे. जे घराचं मुख्य ऊर्जेचं केंद्र आहे. जिथून सर्वांना जगण्याची नवीन ऊर्जा प्राप्त होत असते. जीवनाची नवीन ऊर्जा प्राप्त होत असते. आज तुमच्या स्वयंपाक खोलीतील बघा सगळ्या ऊर्जा, ज्या ऊर्जा नको आहेत, ज्या जुन्या वस्तू आहेत त्या तुम्हाला नको आहेत, ज्या बदलायच्या आहेत, आज दिव्य ब्रह्मांडीय शक्तीला प्रार्थना करायची आहे आणि त्या सगळ्या जुन्या वस्तू ब्रह्मांडामध्ये परत पाठवायच्या आहेत. ब्रह्मांडामध्ये परत पाठवायच्या आहेत. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत त्या ब्रह्मांडामध्ये परत पाठवून द्यायच्या आहेत. आणि दिव्य ब्रह्मांडीय शक्तीतून त्या आपल्याला त्या सर्व वस्तू, नव्या वस्तू मागवायच्या आहेत. ब्रह्मांडीय शक्तीतून आपल्याला सर्व नव्या वस्तू मागवायच्या आहेत. सर्व आधुनिक
आणि नवीन वस्तू आपल्याला मागवायच्या आहेत. आपली संपूर्ण स्वयंपाक खोली आज समृद्ध झालेली आहे. आपली संपूर्ण स्वयंपाक खोली आज समृद्ध झालेली आहे. जणू पारसाच्या स्पर्शाने सर्व वस्तू सोन्याच्या होतात. जणू पारसाच्या स्पर्शाने सर्व वस्तू सोन्याच्या होतात. आज या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांच्या स्पर्शाने आपल्या स्वयंपाक खोलीतील प्रत्येक वस्तू आधुनिक आणि नवीन झालेली आहे. बघा, भांडी कशी चमकायला लागलेली आहेत. तिथे ठेवलेल्या सर्व अन्न पदार्थ अमृततुल्य एनर्जीने परिपूर्ण झालेले आहेत. बघा, आपली स्वयंपाक खोली, आपली भांडी कशी चमकायला लागलेली आहेत. तिथे ठेवलेले सर्व अन्न पदार्थ अमृततुल्य एनर्जीने परिपूर्ण झालेले आहेत. सर्व अन्न पदार्थांना दिव्य ऊर्जा शक्तींचा लाभ प्राप्त झालेला आहे. तिथे ठेवलेले पाणी, ते देखील अमृता समान आणि आरोग्यदायी आनंदाने परिपूर्ण झालेले आहे. तिथे ठेवलेले पाणी, ते देखील अमृता समान आणि आरोग्यदायी आनंदाने परिपूर्ण झालेले आहे. घरातील देवघर, घरातील देवघराला जणू मंदिराचे रूप आलेले आहे. घरातील देवघराला जणू मंदिराचे रूप आलेले आहे. नतमस्तक व्हा, नतमस्तक व्हा त्या देवापर्यंत, नतमस्तक व्हा त्या देवापर्यंत. त्या देवाजवळ नतमस्तक व्हायचे आहे. आणि ही समृद्धी कायमस्वरूपी अशीच चिरकाल राहो. ही समृद्धी कायमस्वरूपी अशीच चिरकाल राहो. यासाठी प्रार्थना करायची आहे. यासाठी प्रार्थना करायची आहे. तुमच्या जीवनात आलेली ही समृद्धी कायमस्वरूपी चिरकाल हो, यासाठी प्रार्थना करायची आहे. कायमस्वरूपी चिरकाल होण्याची प्रार्थना करायची आहे. बंद डोळ्यांनीच आता आपल्या घराचा संपूर्ण औरा बघायचा आहे. बंद डोळ्यांनी आता आपल्या घराचा संपूर्ण औरा बघायचा आहे. आपल्या घराच्या औराला दिव्य ब्रह्मांडीय शक्तींचं, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाचं एक सुरक्षेचं कवच प्राप्त झालेलं आहे. आपल्या घराच्या औराला दिव्य ब्रह्मांडीय शक्तींचं व ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाचं एक सुरक्षेचं कवच प्राप्त झालेलं आहे. आपल्या संपूर्ण घराला दिव्य ब्रह्मांडीय शक्तीचं एक सुरक्षेचं संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. एक संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. एक संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. बंद डोळ्यांनी आपलं कार्यक्षेत्र अनुभवा. तुमची जी कार्य करण्याची जागा आहे ती देखील संपूर्ण सकारात्मकतेने आज परिपूर्ण झालेली आहे. ती देखील सकारात्मकतेने आज परिपूर्ण झालेली आहे. जे जे यश तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्हाला त्या कार्यक्षेत्रातून प्राप्त होत आहे. जे जे यश तुम्हाला पाहिजे आहे ते तुमच्या कार्यक्षेत्रातून प्राप्त होत आहे. तुमचं जेही कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राची जी ही जागा आहे तिथे सर्वत्र संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी प्राप्त होत आहे. तिथे संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी प्राप्त होत आहे. संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी प्राप्त होत आहे. आता हीच पॉझिटिव्हिटी संपूर्ण शहरात, समाजात, देशात आणि विश्वात अनुभवायची आहे. हीच पॉझिटिव्हिटी संपूर्ण समाजात, शहरात, देशात आणि विश्वात अनुभवायची आहे.
तुम्हाला जी ही समृद्धी प्राप्त झालेली आहे, आज मनोमन कामना करायची आहे, ही समृद्धी या भूतलावरील प्रत्येकाला प्राप्त झालेली आहे. तुम्हाला जी समृद्धी प्राप्त झालेली आहे, आज मनोमन कामना करायची आहे, ही समृद्धी या भूतलावरील प्रत्येकाला प्राप्त झालेली आहे. हा आनंद या भूतलावरील प्रत्येकाला प्राप्त झालेला आहे. हा आनंद या भूतलावरील प्रत्येकाला प्राप्त झालेला आहे. ह्या भूतलावरील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या भूतलावरील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. संपूर्ण सुखाने आज प्रत्येक व्यक्ती तृप्त आणि परिपूर्ण झालेला आहे. संपूर्ण सुखाने आज प्रत्येक व्यक्ती तृप्त आणि परिपूर्ण झालेला आहे. संपूर्ण आरोग्याने परिपूर्ण झालेला आहे. संपूर्ण आरोग्याने परिपूर्ण झालेला आहे. संपूर्ण आरोग्याने परिपूर्ण झालेला आहे. आज आपण जीवनामध्ये सर्वात यशस्वी आणि परिपूर्ण झालेलो आहोत. आज आपण जीवनामध्ये सर्वात यशस्वी, आनंदी आणि परिपूर्ण झालेलो आहोत. आज आपण जीवनामध्ये यशस्वी, आनंदी आणि परिपूर्ण झालेलो आहोत. समाधानाय, सौख्याय, निरोगत्वाय जीवने. समाधानाय, सौख्याय, निरोगत्वाय जीवने. जीवनामध्ये समाधान, सुख आणि निरोगत्वाची प्राप्ती आपल्याला झालेली आहे. जीवनामध्ये समाधान, सुख आणि निरोगत्वाची प्राप्ती आपल्याला झालेली आहे. दिव्य आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. दिव्य आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. दिव्य आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. प्रत्येक श्वासासोबत परम सुखाची अनुभूती घ्यायची आहे. प्रत्येक श्वासासोबत परम सुखाची अनुभूती घ्यायची आहे. संपूर्ण सुखाची अनुभूती घ्यायची आहे. संपूर्ण सुखाची अनुभूती घ्यायची आहे. संपूर्ण सुखाची अनुभूती घ्यायची आहे. आज तुम्ही तृप्त आणि परिपूर्ण आहात. आज तुम्ही तृप्त आणि परिपूर्ण आहात. स्वतःचा औरा एवढा स्ट्रॉंग झालेला बघायचा आहे. सकारात्मकतेने परिपूर्ण झालेला बघायचा आहे. आज स्वतःचा औरा एवढा परिपूर्ण स्ट्रॉंग झालेला बघायचा आहे. सकारात्मकतेने परिपूर्ण झालेला बघायचा आहे. तुम्ही आज जिथे जिथे जाल तिथे तिथे ही दिव्य सकारात्मकता, ही दिव्य पॉझिटिव्हिटी आपल्या सोबत भ्रमण करते आहे. तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे ही दिव्य सकारात्मकता, दिव्य पॉझिटिव्हिटी आपल्या सोबत भ्रमण करते आहे. तुम्ही स्वतः ते पारस बनलेले आहात. तुम्ही स्वतः ते पारस बनलेले आहात. तुमच्या औरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती सकारात्मकतेने, पॉझिटिव्हिटीने आणि आनंदाने परिपूर्ण होत आहे. तुमच्या औरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती सकारात्मकतेने, पॉझिटिव्हिटीने, आनंदाने आणि आरोग्याने परिपूर्ण होत आहे. फक्त तुमच्या औरामध्ये जी व्यक्ती आलेली आहे तरी देखील तिला दिव्य आरोग्याची, समाधानाची, सुखाची प्राप्ती होत आहे. फक्त तुमच्या औरामध्ये आलेली ती व्यक्ती आहे, तिला आरोग्याची, समाधानाची, सुखाची प्राप्ती होत आहे. आज तुम्ही एवढ्या दिव्य ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहात. आज तुम्ही एवढ्या दिव्य ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहात. या सर्व दिव्य ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहात.
एकच अफर्मेशन. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. संपूर्ण सुखाने आज परिपूर्ण झालेलो आहोत. संपूर्ण सुखाने आज परिपूर्ण झालेलो आहोत. संपूर्ण आनंदाने आज परिपूर्ण झालेलो आहोत. संपूर्ण आनंदाने आज परिपूर्ण झालेलो आहोत. याच परिपूर्णतेसोबत आजचा संपूर्ण दिवस पूर्ण आनंदाने परिपूर्णतेच्या आभासात संपूर्ण सकारात्मकतेने संपूर्ण जीवनात अनुभवायचा आहे. संपूर्ण जीवनात अनुभवायचा आहे. अगदी हळूवार डोळे उघडायचे आहेत. आता डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. याच सकारात्मक ऊर्जांसोबत, याच दिव्य सकारात्मक ऊर्जांसोबत, प्रत्येक श्वासासोबत असंच आनंदी जीवन जगायचं आहे. असंच आनंदी जीवन जगायचं आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. शांत आणि प्रसन्न मुद्रेत हळूवार डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हात एकमेकांवर हळूवार रब करायचे आहेत. हळूवार रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचे आहे. कसं वाटतंय? बोला, छान आहे. शशिकांत सर बोला, कसं वाटतंय? खूप बेस्ट मॅडम. बरेच मेडिटेशन केले, पण आपल्यासोबत हे जे मेडिटेशन आहेत ना, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. अच्छा अच्छा. अरे वा. पॉझिटिव्हिटी येते का? येस मॅडम, येस त्या अनुभवाला येतं. येस येस येस. अजून बाकी कोण बोलतंय? सुचिता मॅडम बोला. तुमचा ना आवाज खूप ब्रेक होतो आहे. आवाज खूप ब्रेक होतो आहे. आवाज नाही येते सुचिता मॅम. थोडं तुम्ही रेंज मध्ये येतात का? आवाज खूप असा कटकट होत येतो आहे, ब्रेक होतो आहे खूप. हा बोला. नाही येत आवाज. ब्रेक होतोय, आवाज खूप ब्रेक होतोय. थोडं तुम्ही आवाज नाही खिडकी येते जवळ सुचिता वगैरे ताई. येतात का? ब्रेक होतोय खूप आवाज. शब्द नाही कळत आहे काय बोलताय ते. हा, विंडो जवळ वगैरे या. रेंज प्रॉब्लेम. हा, आता येतोय, बोला. नाही 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 येते. नाही येते, ब्रेक होतो आहे खूप. तुम्ही वाटल्यास ग्रुपवर मेसेज करा मग. ओके. हो चालेल चालेल. हा, नेटचा इश्यू असेल ना तर थोडा ब्रेक होतोय, शब्द नाही कळत आहे काय बोलताय ते. ओके, चालेल चालेल. बाकी अजून नंदा मॅडम बोला. माझा आवाज येतोय का? हो, येतोय. येतोय ना. हा, खूप छान वाटलं, पण मी रात्रीचं ते हे करू शकले नाही. कारण इकडे पहाटे 4 वाजलेले होते आणि माझ्याकडनं ते मला लावताच येत नव्हतं ते. त्यामुळे परत पण मी कंटिन्युअस राहणार आहे तुमच्या ह्याच्यासोबत. मग ते चालेल पुढच्या वेळी चालेल करेन. चालेल चालेल. आता हे आजचं खूप छान वाटलं. अच्छा, इथे 1.5 तासाचं हे आहे ना, फरक आहे, त्यामुळे ते थोडं कन्फ्युज होतीये मी. बर 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 बर.
चालेल चालेल आजचं हे मेडिटेशन खूप छान होतं. चालेल चालेल. आज रात्रीचं 9 वाजेचं अटेंड करा पण नक्की. हो हो, किती 7:30ला बसावं लागेल मला इथे? हा ठीक आहे. म्हणजे हा, हा तुम्ही हा बघा तुमच्या चालेल. टाईमानुसार. हो ओके. हो हो चालेल. हो बसणार. येस फक्त येस. मी रात्रीचं ते पहाटेचं करू शकले नाही ना, त्याचं मला इतकं वाईट वाटलं, कारण त्याचे रिमार्क सर्वांचे पाहिले इतके छान होते. बरं तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करून पाठवा आणि मेसेज करा का माझं हे बाकी आहे सकाळचा शक्तिपात. आज दुपारपासून बऱ्याच जणांचे मेसेज आलेले आहे. ते बघू हा आज हा रात्री 10 10:15 करायचा प्रयत्न आहे परत. ओके. चालेल. हो हो तर हो चालेल. बरेच लोक असतील तर मग मी करून देईल, पण 1-2 जणांसाठी नाही करणार. ओके. हो तर हो तुम्ही चालेल. करून हा ठेवा. तुमचं जर तुमचं ह्याच्यात ऍडजस्ट होत असेल तर मग सांगा, मी हो बसेन. तुम्ही मला मेसेज करून ठेवा. हो ओके मॅडम. ओके ओके. बोला वैशाली मॅडम बोला. छान वाटलं, एकदम मस्त पॉझिटिव्ह वाटलं एकदम. हो. म्हणजे जे फील करत होते ते समोर दिसत होतं सगळं. अरे वा छान. प्रीती मॅडम बोला. खूप छान वाटलं. माझं पार्लर आहे तर मी असं फील करत होते की मी पार्लरमध्ये खूप डेव्हलप झालेली आहे आणि माझे क्लायंट माझ्याकडून खूप हॅपी होऊन जात आहे. अरे वा खूपच सुंदर. खूपच छान. बघा तुम्ही प्रत्येक जण आपल्या बिझनेसच्या ठिकाणी आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी पण हे करू शकतात तसं. ओके. बाकी हा. अजून मनीषा मॅडम मी बोला. सांगते मनीषा मॅडम. मी सांगते हा बोला. हा. खूप छान एकदम संपूर्ण असं आणि समृद्ध वाटत होतं. 2 ओळी म्हणते शंकराचार्यांच्या. ओम चालेल पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. एकदम पूर्णता वाटते, कारण सकाळचे शक्तिपात आणि आता एकदम एनर्जी वाटते. नाहीतर आता माझं वय 62 आहे आता, तर हा. खूप असं उदास वाटत होतं की आता शारीरिक ताकद कमी होती वाटत होतं. पण आजच्या ह्या शक्तिपाताच्या दीक्षेमुळे आणि आताच्या मेडिटेशन खूप एकदम असं एनर्जी वाटते अंगामध्ये, अरे वा खूप शरीरामध्ये. छान. विकनेस नाहीये अंगामध्ये असं वाटतं एकदम. आणि Yes. योगाचे जे माझे साधक कमी होत आहेत ते आता परत वाढतील माझे कारण मे महिना आहे, नक्कीच. मार्च महिना परीक्षा वगैरे कमी आहेत. योगाचे साधक, योगा टीचर आहे मी, तर हो ते आता वाढतील असं वाटतं की नक्कीच स्कोप मिळेल. वाढतील. हा नक्कीच ओके, वाढतील. बघा थँक्यू. आपण आहे ना प्रामाणिकपणे जर करत राहिलो ना एखादी कार्य, हो तर आपली त्याला पोचपावती नक्की मिळते. हो ओके. हो अजून धन्यवाद. सुवर्णा मॅडम बोला. माईक ऑन करा. प्रत्येक वेळेला तुम्हाला माईक बंद करा सांगावं लागतं आणि ज्या वेळेला विचारते त्यावेळेला माईक ऑन करा सांगावं लागतं. खूप छान वाटलं. मी बाहेर गेली होती, धावपळ करत घरी आली आणि जॉईन केलं. खूप छान वाटलं. मला माझ्या जमिनीवरचं, मी फ्लॅटमध्ये राहते, पण मला माझ्या जमिनीवरचं घर करायचं आहे. मी ते सगळं म्हणजे तिच्यात मेडिटेशन मध्ये सगळं काय म्हणतात त्याला, व्हिज्युअलाइज केलं. हा सगळं अरे की वा असं नक्की घर होणार पाहिजे तसं. तुमचं, नक्की होणार. हो. नमिता मॅडम बोला. नमिता मॅडम आवाज येतोय माझा? नमिता मॅडम. नमिता जोशी ताई तुम्हाला आवाज येतोय माझा? नाही वाटतं त्यांना आवाज नसेल जात. ओके. बाकीच्यांना मी ग्रुप ओपन करते. तुम्ही स्वामींच्याच ग्रुपवर, पण मात्र आपल्या रेखीच्या ग्रुपवर कोणीही हे करू नका. बाकीच्यांना वाटेल हे काय कमेंट चालू झालेले आहे, आज कोणता क्लास झाला परत, तर ते कन्फ्यूज होतील. तर आपल्या स्वामींच्या ग्रुपवर तुम्ही कमेंट्स टाकू शकता, कसा वाटला काय वाटला. ओके. आणि ही फ्री सेवा आहे. तुम्हाला पण तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाला शेअर करायची असेल तर मी ती ग्रुपची लिंक पाठवली आहे, ती पाठवा. मला ग्रुपला ऍड करायला सांगू नका, कारण तेवढे नंबर माझ्याकडे सेव्ह होता आणि माझा मोबाईल पूर्ण हँग व्हायला लागलाय. तर त्याच्यामुळे ना मी लिंक पाठवून देते, तुम्ही लिंकला जॉईन करून द्यायला सांगा. ज्याला आवडत असेल त्यांनी लिंकला जॉईन करायला लावा. ओके. तुम्ही आता कुठून आहात मॅडम? केंद्राचं म्हणजे की काय आहे? मी स्वामी केंद्र कोणतं आहे हे तुमचं? केंद्र कोणतं? त्यांना स्वामी समर्थाचं केंद्र वाटतंय काही. स्वामींचं केंद्र म्हणताय का? हा तुम्ही हा जे मी छत्रपती संभाजीनगरला आहे आता सध्या.
आम्ही नाशिकलाच होती, 2 वर्षापासून इकडे शिफ्ट झालीये. मिस्टरांचं ट्रान्सफर झालं इकडे. नाशिकला हा. अशोका मार्गला माझं स्वतःचा फ्लॅट आहे. हा हा, त्याच्यामुळे मग नाशिकला येणं जाणं राहतच. राहतच. ओके, आता 2 संभाजीनगरला कुठे वर्षापासून इथे राहता आलो आहे. मॅम? तुम्ही संभाजीनगरला कुठे राहता? संभाजीनगरला मी गारखेड्यामध्ये आहे, सूतगिरणी चौकात. ओके, रेकी सेंटर आहे का तुमचं? हो, रेकी सेंटर आहे. आपलं आयसो रजिस्ट्रेशन सेंटर आहे. स्पंदन हिलिंग सेंटर हे आपलं जे आहे ते गव्हर्नमेंटची मान्यता प्राप्त असलेलं सेंटर आहे. मग तिथेच आहे का तुमच्या हो हो, घराच्या माझं तिथेच आहे घरातूनच का? चालतं हे सगळं. घरातून चालतं का? बरं येस बरं. येस येस. तिथे आल्यानंतर म्हणजे मी पण औरंगाबादचीच आहे, पण आता अच्छा इतके अच्छा, या ना, सध्या नक्की भेटूया आपण. आपण प्रत्यक्षात थोडंसं भेटलं तर नक्की काही नक्की समस्या नक्की जर आपल्या भेटूया. हो पालकांना हो हो, नक्की भेटूया. direct सांगायला थोडंसं सोपं जातं थोडं. चालेल चालेल, नक्की भेटूया आपण. नक्की भेटूयात, मी पुढच्या महिन्यात येणार आहे. चालेल चालेल चालेल. चला, आपण आता थांबूया सगळेजण. ओके परत मॅडम. हो हो. संध्याकाळी